नमस्कार मित्रांनो, एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी ताई यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले. मात्र यात लाडक्या बहिणींना पहिल्या 3 महिन्याचे मानधनही मिळाले, परंतु लाडक्या बहिणींना मात्र मानधन मिळवून देणारी अंगणवाडी ताई ही उपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की तालुक्यातील 358 अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले. यात बहिणींना पहिली 3 महिन्यांचे मानधनही आले, परंतु लाडक्या बहिणीला मानधन मिळवून देणारी अंगणवाडी ताई उपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या अर्जाचे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न तालुक्यातील अंगणवाडी ताईंना पडला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये देऊ असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली तेव्हा झाला होता. दरम्यान योजना जाहीर होऊन जवळपास 3 महिने उलटले. लाडक्या बहिणींना 3 हप्तेही मिळाले, तरी अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्याचे त्यांचे हक्काचे प्रोत्साहनपर भत्त्याचे प्रत्येकी 50 रुपये अद्यापही दिलेले नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर करून अर्ज सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 महिन्यांचे 4500 जमा झाले. मात्र अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हक्काचे 50 रुपये सरकारी लालफितीत अडकल्याचे चित्र आहे. यापूर्वी जुलै आणि ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत होती, परंतु या योजनेचा प्रतिसाद पाहता ही मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली. 2 महिने अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यावर बोलण्यासाठी सरकारला वेळच नाही. दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात महिला सन्मान मेळावा झाला. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात रुपये खर्च केले, मात्र ज्यांच्यामुळे ही योजना यशस्वी झाली त्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसर पडला आहे. तर मदतीची प्रतीक्षा ही योजना रक्षाबंधन सणाला सुरू झाली, त्यानंतर गणेशोत्सव हा सण देखील झाला. महत्त्वाचे म्हणजे जव्हार शहरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध उरूस हा सण देखील पालटून गेला. आता दिवाळी तोंडावर येत आहे, तरी आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून केली जात आहे. अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ मिळावी, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, मात्र त्याला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले. पुन्हा या लाडक्या बहिणींच्या योजनेतील प्रोत्साहनपर भत्त्यासाठी पण आंदोलनच करावे लागणार की काय हा प्रश्न सतावत आहे. तर मित्रांनो, अंगणवाडी सेविका ताईंविषयी एक महत्त्वाची अशी एक अपडेट आपण पाहिलेली की ज्यामध्ये मित्रांनो अंगणवाडी ताईंना लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या मानधनाची ही अजून प्रतीक्षाही चालूच आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण जाहिरात आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.